प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं ज्या मम्मी साहेबां त्या आहेत त्या बाहेर खूप रडत असतात आणि जी मंजू आहे ती पण तिथे खूप रडत असते. पण मम्मी साहेबांचा राग मंजूवरती खूप असतो आणि त्या मम्मी साहेब मंजूकडे येतात आणि तिथे ते नर्स कातर घेऊन चाललेली असते आणि तिच्याकडून ती कातर घेऊन ती म्हणते की मी याला संपवणार आणि ती कातर खूप असते. तर आता लगेच मंजू बाजूला होते. तर आता सगळेजण मम्मीला आवडतात. मम्मी कोणाचं ऐकत नाही आणि म्हणते की हिच्यामुळेच माझ्या सत्यावर ही वेळ आली आहे, हिला मी काही सोडणार नाही असं म्हणत असते. तर आता लगेच मंजू म्हणते की अहो मम्मी साहेब असं काय करताय, अहो माझ्याकडून चुकून झालं, मी मुद्दामहून हे सगळं काही केलं नाहीये, माझा नाईलाज होता असं म्हणत असते. तर आता मम्मी साहेब म्हणतात की तुला सोडणार नाही आम्ही. तर आता सगळेजण खूप रडतात आणि डॉक्टर आता ते सत्याला चेक वगैरे करत असतात. तर इकडं जो सत्य आहे त्याला शुद्धीवर नसतो आणि त्याला सगळं काही त्याच्या डोळ्यासमोर येत असतं. पहिले काय घडलं, मंजू त्याचा किती राग करत होती, हे सगळं टेन्शननी तो डायरेक्ट आता टेन्शन येतं त्याला खूप आणि तो असं वेगळीच अवस्था होते त्याचीवाली. त्याला खूप त्रास व्हायला लागतो, तो हातपाय वगैरे आदळायला लागतो. तर आता इकडं जी मंजू आहे ती देवासमोर जाते आणि देवासमोर हात जोडते आणि म्हणते की तूच काहीतरी कर गणपती बाप्पा आणि माझ्या सत्याला लवकर बरं कर. अरे मला त्याचं बोलणं ऐकायचं आहे, अरे माझं सत्या माझ्याशी बोलायचं आहे, का बोलत नाहीये, मला त्याच्याशी बोलायचं आहे, सत्याची बाजू ऐकून घ्यायची मला. अरे सत्या असं नको वागू, तुझं सांगायचं राहिलं होतं ना काहीतरी, अरे सांग ना सत्या. ती असं खूप रडत असते देवासमोर आणि म्हणत असते माझ्या सत्याला लवकर बरं कर. तेवढ्यात देवासमोर जो दिवा असतो तो दिवा विझून जातो. तर मंजू तर अजून मोठ्यानेच रडायला लागते. ती म्हणते की इथला दिवा कस काय विझला असेल आणि असं म्हणते आणि तिला खूप टेन्शन येतं आणि ती खूप जोरात पळत सत्याच्या ज्या रूममध्ये आहे हॉस्पिटलमध्ये त्या रूममध्ये तिकडं पळत पळत ती जाते. तर आता सगळेजण तिच्याकडे बघतात आणि म्हणतात काय झालं वहिनी, काय झालं, पण मंजू काहीच न बोलता तिथून जाते. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.